नमस्कार मित्रांनो, आपण जर एक सी-एस-सी वेली असाल, एक केंद्र चालक असाल आणि आपण जर ॲग्रिस्टॅक या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी जर आपण यामध्ये जर केलेली असेल, तर ॲग्रिस्टॅक उपक्रमाचा भाग म्हणून सी-एस-सी व्हीएलईंना सी-एस-सी डिजिटल सेवा पोर्टलद्वारे नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्यामागे ₹15 इतके कमिशन मिळते आणि हे जे काही कमिशन आहे, हे कमिशन आज बहुतांश सी-एस-सी व्हीएलईंना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये प्राप्त झालेले आहेत. तर अशा व्हीएलईंनी आपले बँक अकाउंट एकदा चेक करून पाहिजे आहे. तर ₹15 प्रति शेतकरी नोंदणी याप्रमाणे हे कमिशन आपणास मिळालेले आहे. परंतु वास्तविक पाहता मित्रांनो, मी यामध्ये 15 फॉर्म हे शेतकऱ्यांचे यामध्ये भरलेले होते. तर मला यामध्ये 218.73 पैसे इतके हे बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत. तर 218.73 भागिले 15 जर केलं तर ₹14.58 समथिंग हे जे काही पैसे आहे, हे पैसे मला मिळालेले आहेत. तर ₹15 सुद्धा एक कमिशन मला मिळालेले नाही. तर आपण आपले एकदा कॅल्क्युलेशन हे करून पहा. मित्रांनो, फार्मर आयडीचे हे जे काही कमिशन आहे, हे कमिशन जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांचे जमा झालेले आहे आणि हे कमिशन आपल्या सी-एस-सी व्हीएलईचं जे काही अकाउंट असतं सी-एस-सी मध्ये, त्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा झालेले आहे, अशी माहिती डिस्ट्रिक्ट मॅनेजरकडून सांगण्यात येत आहे. मित्रांनो, काही व्हीएलईंच्या मेसेजमध्ये त्याचा उल्लेख पण तसा आलेला आहे की हे जे काही कमिशन आहे, तर आपण या मेसेजमध्ये पाहू शकतात की सी-एस-सी गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड इन्फॉर्मेशन बॅच ID 0036 आणि त्याच्या पुढे आपण पाहू शकतात की FARMHJAN म्हणजेच फार्मर आयडी महाराष्ट्राचे जे काही कमिशन आहे, म्हणजेच महाराष्ट्रातील व्हीएलईंनाच हे कमिशन मिळालेले आहे. तर मित्रांनो, प्रत्येकाचा SMS हा वेगवेगळा असू शकतो, परंतु या SMS मध्ये आपण ही माहिती पाहू शकता. आणि मित्रांनो, आपण या पोस्टरमध्ये सुद्धा पाहू शकतात की सी-एस-सी व्हीएलईला प्रति शेतकरी ID ₹15 प्रमाणे कमिशन मिळेल. यासाठी सी-एस-सी व्हीएलईंनी शेतकऱ्यांकडून काहीही शुल्क आकारू नये. तर अशा प्रकारचे हे जे काही पोस्टर आहे, या पोस्टरमध्ये पण आपण ती माहिती पाहू शकतात की आपणास यामध्ये ₹15 इतके कमिशन हे मिळणार आहे म्हणून.